सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14 ओवी क्रमांक 131 पासून आता सुरुवात करूया. का कावळा ते डोळे प्रकाशुनी पिवळे देखती तेही कळे तयांसीची. किंवा कावीळ झालेल्या मनुष्याचे डोळे पिवळे होऊन तो जी जी वस्तू पाहतो ती ती त्यास पिवळी दिसते. नाना सूर्यप्रकाशे प्रकटी तै आभरे भासे तो लोपला हेही दिसे सूर्येची की. अथवा सूर्याच्या प्रकाशाने जसे अभ्र दिसते व तो अभ्राच्छादित झाला हेही त्याच्याच तेजाने दिसते. पै आपण पेनी जालिया छाया गा आपुलिया बिहोनी बिहालिया आन आहे. हे पहा, आपल्यामुळेच पडलेली आपली छाया पाहून जो भीतो तो ज्या छायेला भ्याला त्या छायेहून निराळा आहे का. तैसी इये नाना देहे दाऊनी मी नाना होय तेथ ऐसा जो बंधू आहे तेही देखे. त्याचप्रमाणे जगात जरी पुष्कळ देह दृष्टीस पडले तरी तितक्या अनंत रूपाने मीच बनलो आहे. त्या ठिकाणी अनेकत्वाचा जो बंध आहे त्यालाही मीच जाणतो. बंधू का न बंधीजे हे जाणणे मज माझे ने नणे उपजे आपलेनी. बंध किंवा मोक्ष हे माझ्याच ठिकाणी मद्रूपाने जाणणे आहे. अज्ञानाला आपले स्वरूप न समजल्यामुळे बंध मोक्ष त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात. तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा आवडे ते परियसा अर्जुन देवा. अर्जुना, मी आपल्यालाच कोणत्या गुणाने कसा बद्ध करून घेतो ते ऐक. गुण ते किती किंधर्म काही या रूप नाम के झाले हे वर्म अवधारी पा. आता अगोदर गुण किती आहेत व त्यांचे धर्म काय आहेत आणि त्यांचे स्वरूप व त्यांची नावे आणि ते कोठे झाले ह्याचे वर्म सांगतो ते ऐक. श्लोक 5. सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहि नमव्ययम्. अर्थात, हे पराक्रमी अर्जुना, सत्व रज व तम हे असे हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुण देहात अव्यय म्हणजे देहवान आत्म्याला बद्ध करीतात. तरी सत्व रजतम तिघांसी हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिकायया. तरी सत्व रज तम अशी गुणांची 3 नावे आहेत व ते मायेपासून उत्पन्न झालेले आहेत. एथ सत्व ते उत्तम रज ते मध्यम तिही माझी तम सावी आधारे. त्यात सत्वगुण हा उत्तम व रजोगुण हा मध्यम व तमोगुण हा कनिष्ठ होय. हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही वयसात्रय देही एकी जेवी. हे तिन्ही गुण एकाच अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी उत्पन्न होतात. त्यामुळे अंतःकरणही त्रिगुण आहे असे वाटते. ज्याप्रमाणे एकाच देहास बाल्य तारुण्य व वार्धक्य या तिन्ही अवस्था येतात. का मिनलेनी किडे जव जव तूक वाढे तव तव सोनेही न पडे पांचिका कसी. किंवा उत्तम सोन्यात किडाळ सोने मिळविल्यावर जो जो त्याचे वजन वाढते तो तो सोने फिके दिसून कसास कमी उतरते. पै सावधपण जैसे वाहविले आळसे सुषुप्ती बैसे घणाओनी. ज्याप्रमाणे आळस आल्यावर जागृती नाहीशी होऊन झोप वाढते तैसीद अज्ञानांगीकारे निघाली वृत्ती विखुरे ते सत्वरजद्वारे तमही होय. त्याप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार केल्यावर जी वृत्ती वाढते तिला सत्व रज तम असे म्हणतात. अर्जुना गा जाण यया नाम गुण आता दाखवू खुण बांधिती ते. अर्जुना, ज्याच्या योगाने वृत्ती निरनिराळ्या तऱ्हेची होते त्यांना गुण असे म्हणतात. आता ते आत्म्याला कसे बंधन करीतात ते सांगतो. तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे हे देह मी ऐसे मुहूर्त करी. तर जीवात्मा ज्या वेळेस देहाचा अभिमान धारण करीतो त्याच वेळेस त्याला वाईट शकुन होतो असे समज. आजन्म मरणांती देहधर्मी समस्ती ममत्वाची सूती घेना जव.
वाईट शकुनाचे फल काय म्हणशील तर देहाच्या ठिकाणी हा देह माझा आहे इतका अभिमान धारण केल्याबरोबर जन्मापासून मरणापर्यंत सर्व देहधर्माचीच दुःखे भोगण्याचा प्रसंग येतो. जैसी मीनाच्या तोंडी पडेना जव उंडी तव गळ आसुडी जळपारधी. ज्याप्रमाणे गळास लागिलेले आमिष मासा धरतो न धरतो इतक्यात मासे धरणारा गळाला हिसडा मारून प्राण घेतो. श्लोक 6. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. अर्थात त्या 3 गुणातील सत्व हा गुण निर्मळ स्वच्छ असल्यामुळे प्रकाशक व पीडारहित उपद्रवरहित आहे. हे निष्पाप अर्जुना, ते सत्व सुखाच्या संगाने आसक्तीने व ज्ञानाच्या संगाने बांधते. तेवी सत्वे लुब्धके सुख ज्ञानाची पाशके ओढी जती मग खुडके मृगू जैसा. त्याप्रमाणे सत्वगुण हाच कोणी पारधी सुख व ज्ञान या पाशांनी जीवास ओढतो व ज्याप्रमाणे मृग पारध्याच्या पाशात सापडल्यावर तडफडतो. मग ज्ञाने चडफडी जाणीवेचे खुरखोडी स्वयं सुख हे धाडी हातीचे गा. त्याप्रमाणे जीव सत्वगुणाच्या कचाट्यात सापडल्यावर मी ज्ञानी आहे अशी वल्गना करतो आणि माझ्याप्रमाणे कोणी जगात ज्ञाता नाही असा गर्व बाळगतो. या कारणाने आत्मज्ञानापासून होणारे सुख आपल्या हातचे दवडतो. तेव्हा विद्यामाने तोखे लाभ मात्रे हरिखे मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे. मग विद्वान म्हणून कोणी आपला बहुमान केला असता आनंद पावतो व थोड्या लाभानेही आनंदित होतो. म्हणे भाग्य ना माझे आजी सुखीये नाही दुजे विकाराष्टके फुंजे सात्विकाचे नी. व माझ्यासारखा या जगात दुसरा कोणी सुखी नाही हे माझे केवढे भाग्य आहे असे मानून अष्टसात्विक भावांनी ताठतो आणि येणेही न सरे लांकण लागे दुसरे जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी. आणि एवढ्यानेच आटोपत नाही तर जगात काय तो मी विद्वान हे अहंकाराचे दुसरे एक लचांड त्याच्या पाठीस लागते. आपणची ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख न वाहे किं विषय ज्ञान होय गगनाए वडा. आपण स्वतः ज्ञानरूपी आहो याचे ज्ञान नाहीसे झाल्याबद्दल त्यास दुःख वाटत नाही, परंतु उलट विषय ज्ञानाच्या भरात तो गगना एवढा फुगतो. राओ जैसा स्वप्नी रंकपणे रिघे धानी तो दो दाना मानी इंद्रुनामी. ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नात भिकारी होऊन भिक्षा मागण्यास निघाल्यावर इतरांपेक्षा थोडी जास्त भिक्षा मिळाल्यामुळे आपण इंद्र म्हणजे मोठे भाग्यवान आहो असे मानित नाही का. तैसे गा देहातीता जाले या देहवंता हो लागे पंडुसुता ब्रह्मज्ञाने. त्याप्रमाणे अर्जुना, जीवात्म्याने देहाचा अभिमान धरल्यावर बाह्यज्ञानाने त्याची स्थिती होते. प्रवृत्तीशास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे किंबहुना सुझे स्वर्गवरी. प्रवृत्तीशास्त्रात तो निपुण होतो, यज्ञविद्येत तो निष्णात बनतो, किंबहुना तो स्वर्गातीलही बातमी जाणतो. आणि म्हणे आजी आन मी वाचून नाही सज्ञान चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे. आणि माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणी ज्ञानवान नाही व चातुर्यरूपी चंद्रास प्रकाश करण्यास माझे चित्त गगनरूपी आहे असे मानतो. ऐसे सत्व सुखज्ञानी जीवासी लावणी कानी बैलाची करीवानी पांगुळाची या. याप्रमाणे सत्वगुण हा जीवात्म्यास सुख व ज्ञान यांच्या दोऱ्या कानास लावून पांगुळ जसा बैलास ओढतो त्याप्रमाणे आपल्या ताब्यात आणतो. आता हाची शरीरी रजे जियापरी बांधीजे ते अवधारी सांगी जाईल. आता रजोगुणही या जीवास शरीराचे ठिकाणी कसे बंधन करीतो ती लक्षणे ऐक. श्लोक 7.
रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. अर्थात विषयतृष्णा व विषयासक्ती यांचे कारण असे रजोगुण रंजनात्मक आहे असे जाण. हे कुंतीपुत्रा, ते रज देही आत्म्याला कर्माच्या आसक्तीने बद्ध करीते. हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा. या गुणापासून जीवाचे नेहमी रंजन होते व कामवासना सदैव जागृत राहते. ह्यास्तव त्यास रजोगुण असे म्हणतात. हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मधी लागे, मग वार या वळगे तृष्णेची या. जीवाच्या ठिकाणी याचा थोडा शिरकाव होता क्षणी हा त्याला कामाच्या नादी लावतो. मग मनाच्या इच्छा वाऱ्याप्रमाणे वाहू लागतात. घृते आंबू खुनी आगियाळे, वज्राग्नीचे साधू कले, आता बहुत हे कुले आहे तेथ. मग अग्निकुंडात अग्नीवर तूप घातले म्हणजे जसा वज्राग्नी भडकतो व त्याला लहान व मोठी वस्तू यांचे भान न राहता तो सर्वांचा नाश करतो, तैसी खवळे चाड होय दुःखा सकट गोड, इंद्रश्री ही सांकड गमो लागे. त्याप्रमाणे त्याची इच्छा प्रबल होऊन दुःखदायक गोष्टीही त्याला सुखदायक वाटतात व इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची तृप्ती होत नाही. तैसी तृष्णा वाढी न लिया, मेरूही हाता आलिया, तर्ही म्हणे एखादिया दारुणा वळघो. अशा प्रकारे विषयवासना वाढल्यावर मेरू पर्वतही त्याच्या हस्तगत झाला तरी त्यापेक्षाही अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी असे तो म्हणतो. जीविताची कुरोंडी ओवाळू लागे कवडी, मानी तृणाची ये जोडी कृतकृत्यता. एका कवडीवरून आपले जीवित ओवाळून टाकण्यास तो मागे पुढे पाहत नाही आणि तृणा इतकी जरी अल्प वस्तू प्राप्त झाली तरी आपल्यास धन्य मानतो. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.